बऱ्याच लोकांना काँग्रेस पक्षाच्या किंवा विरोधी बाकावर बसलेल्या लोकांवर अन्याय आहे हा आणि महाराष्ट्राचा त्याच्यामुळे बॅकलॉग अनुशेष वाढत चालला आहे. विशिष्ट भागात निधी, काही भागात निधीच नाही असं होणार असेल तर अन्यायकारक आहे आणि त्यामुळे समतोल विकास महाराष्ट्राचा व्हायचा असेल, लोकशाहीच्या मार्गाने खऱ्या अर्थाने त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं सर्वांचा विचार केला पाहिजे. आमचंही सरकार असताना आम्ही कधीही एकतर्फी असं केलेलं, निदान मी तरी माझ्या विभागातला निधी देत असताना कदाचित असं होऊ दिलेलं नाही मी. असं आहे, माझ्या निधीबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्या काळात मी त्यांनाही निधी दिला होता. मी सत्तेमध्ये असताना असा भेदभाव मी तरी केलेला नाही आणि त्यामुळे कदाचित माझ्या बाबतीमध्ये तो विचार झाला असं आम्हाला सांगता येणार नाही. परंतु तुमचं शिष्टमंडळ आहे ते काही मुख्यमंत्र्यांनी आमच्याबद्दल काय नाराजी व्यक्त नाही केली, पण त्यांच्या मतदारसंघात मिळालेला नाही आहे हे वास्तव आहे. पण याबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना चर्चा झालेली आहे. कदाचित सोमवारी, मला माहीत नाही, आज विरोधी पक्ष नेत्यांना विचारून शिष्टमंडळाचा वेळ घेऊनच त्यांना भेटावं असं विचार आहे. पण तुम्ही काय कोर्टात वगैरे जाणार आहात का? सगळं आता पहिला बघू ना, पहिल्यांदा सरकार काय करतं बघू आणि मग ठरवू काय करतं. दुसरीकडे ब्राह्मण समाजाच्या सदरासाठी असं ते मला तो ॲनालिसिस माझ्याकडे नाही आहे, पण हे वास्तव आहे की बऱ्याचशा आमदारांना विरोधी पक्षाच्या निधी देण्यात आलेला नाही, हे खरं आहे. चव्हाणसाहेब, परशुराम महाविकास मंडळाची काल स्थापना करण्यात आलेली आहे. ब्राह्मण समाजासाठी आज दिलासादायक कसं पाहताय? महामंडळं जेवढी निर्माण केल्या जातात ती फक्त कागदावरच राहतात, त्यांचा निधी त्यांना मिळत नाही आहे. दिलेला कर्ज किंवा पतपुरवठा जो होतो तो परतसुद्धा परतफेड होत नाही. त्यामुळे शेवट असंच होतो की ही महामंडळ तोट्यात चालतात, बंद पडतात आणि कालांतराने मग निधी नसल्यामुळे यांचं कामकाज होत नाही. मराठा समाजाचा जो शिंदे अहवाल आहे तो दुसऱ्या टप्प्यातला अहवाल आहे, तो लवकरच मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. अहवाल म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची मी वाट पाहत आहोत की नेमकं हे एवढ्या सभागृहात अजूनही गेल्या 3 दिवसापासून चर्चा सुरू आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे, मुख्यमंत्र्यांनी आता सरकारची नेमकी ठोस भूमिका काय, 24 तारीख जवळ येते आहे, त्यामुळे 24 तारखेमध्ये दिलेलं आश्वासन त्याची पूर्तता ते कसं करणार याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.